इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादिया प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या डोक्यातच घाण आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. प्रसिद्ध आहे तर काही करू शकतो असं काहींना वाटतं, अशा पद्धतीचं प्रतिक्रिया कोर्टाने दिलेली आहे. या प्रकरणामध्ये आता नव्याने FIR नाही असंही कोर्टाने म्हटलंय. तुम्ही समाजाला हलक्यात घेऊ नका असं सुप्रीम कोर्टाने सुनावलेलं आहे. रणवीरने त्याचा पासपोर्ट ठाणे पोलिसांना देऊन टाकावा असंही रणवीर अलाहाबादियाला बजावण्यात आलंय. रणवीर सारखे लोक आपल्या आईबापांचाही अपमान करतायत, अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा मुद्दा इथे कोर्टाने मांडलेला आहे आणि इन्फ्लुएन्सर्सना सुप्रीम कोर्टाने सुनावलेलं आहे. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील. सोमेश, रणवीर अलाहाबादियाचं प्रकरण त्याने केलेल्या उद्गारांचं गेले काही दिवस गाजते आणि आता यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा अत्यंत स्पष्ट शब्दात, तीक्ष्ण शब्दात ताशेरे ओढलेत. सोमेश, नक्कीच पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आता रणवीर अलाहाबादियाला सुनावलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारे स्वतःच्या आई वडिलांचा अपमान करता, समाजाला हलक्यात घेऊ नका असंही त्यांनी म्हटलंय. पण त्याच वेळी आपल्याला एक प्रामुख्याने गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे रणवीर अलाहाबादियाला दिलासाही मिळालाय. त्याचं कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय आता या प्रकरणी अजून जास्तीचे गुन्हे दाखल केले जाणार नाही आणि ठाणे व गुवाहाटी या 2 प्रकरणांमध्ये जो FIR दाखल करण्यात आलेला आहे त्या FIR मध्ये रणवीर अलाहाबादियाला सध्या अटक केली जाऊ शकणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यामुळे रणवीर अलाहाबादियासाठी सर्वोच्च न्यायालयाने जरी त्याला तोंडी झापलेलं असलं तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये एक प्रकारे दिलासा दिलेला आहे की त्याला अटक केली जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा अधिकचा FIR आता त्याच्यावर होणार नाही, परंतु त्याचा पासपोर्ट मात्र ठाणे पोलिसात जमा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. धन्यवाद सोमेश आपल्या माहितीबद्दल. तर सुप्रीम कोर्टाने कुठेतरी रणवीर अलाहाबादियाबद्दल ताशेरे ओढलेले असले तरी पण कारवाईबद्दल मात्र अजून कुठल्याही पद्धतीची दिशा देण्यात आलेली नाहीये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.